रितेश देशमुख यांनी महाराजांचा अपमान केलाय. अरे यांना धड मराठी बोलता येत नाहीये आणि काय ते सलमान खानला जीवा महाला म्हणून घेतलंय, इमेज डाऊन केली जीवा महालांची. आणि तुम्ही मराठी चित्रपट म्हणताय, 10 पैकी 9 कलाकार तर हिंदीमधले हां, आणि काय तर 100 कोटीचा मूवी आणि VFX 100 रुपयाचे. ह्या अशा कमेंट्स करणाऱ्यांना मी फक्त एकच सांगेल, तुम्ही पहिलं जा आणि मूवी बघा. हा उगाच आपल्या इथे बसून अक्कल पाजळू घोड्यांचे लगाम ढिले सोडू नका. काय मी बघितलाय मूवी, मला विचारा. रितेश देशमुख यांची 10 वर्षाची मेहनत क्लिअरली दिसून येते. महाराजांचा इतिहास आपल्यासमोर ठेवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न दिसून येतोय. म्हणजे जवळपास 3.5 तासांचा मूवी आहे, पण वेळ कधी निघून जाते कळतच नाही. हे बघा, आता चित्रपट म्हणाला की मग टेक्निकल गोष्टी येतात आणि कोणताही चित्रपट टेक्निकली परिपूर्ण नसतो. तसंच या मूवीमध्येही झालंय. म्हणजे VFX ऑफकोर्स VFX थोडे उथळ वाटले मला, पण मूवीचा फ्लो जर बघितला तर त्यामध्ये तुम्हाला ते VFX कळून पण येणार नाही. आणि प्लस मला कास्टिंगबद्दल बोलायचं आहे की तान्हाजी मालुसरे, बहिर्जी नाईक, संभाजी कावजी कोंढाळकर, त्यानंतर इवन कान्होजी जेधे यांसारखे जे मातब्बर सरदार आहेत त्यांचे कॅरेक्टर्स मला असं वाटतं की कुठेतरी बॅकग्राऊंडला हरवल्यासारखे वाटले मला. हे मे बी कास्टिंगमुळे असू शकतं किंवा मग त्यांना तसा स्क्रीन प्रेझेन्स नाही मिळाला म्हणून असू शकतं. बाकी स्टोरीला धरून जे मेन कॅरेक्टर्स आहेत ते बाकी जबरदस्त आहेत. महेश मांजरेकर सरांनी ॲज अ लखुजी जाधवराव एक दमदार सुरुवात करून दिली. आणि मी खरं तर स्पेशली कौतुक करेल एका व्यक्तीचं, अभिषेक बच्चन ॲज थोरले संभाजी महाराज. म्हणजे इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेल्या थोरल्या संभाजी महाराजांना त्यांनी अगदी जिवंत केलंय. ते जेव्हा जेव्हा स्क्रीनवर येतात ना, त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स, त्यांचा दबदबा, त्यांची जरब अशी काळजाला भिडून जाते. विद्या बालन ॲज बडी बेगम, एक विषारी नागिन कशी असावी ना, हे परफेक्ट जमलंय त्यांना. त्यानंतर सचिन सर ॲज शहाजीराजे भोसले. भाई, एक खडतर आणि सतत दगदगीचं आयुष्य जगलेला एक महान योद्धा. तो जेव्हा बाप बनतो ना, तेव्हा तो कसा असेल हे त्यांच्याकडून शिकावं. जबरदस्त. आता संजय दत्त ॲज अफजल खान. म्हणजे थोडा विलन मोड रिपीट वाटू शकतो, पण कॅरेक्टरला न्याय दिलाय आणि जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय त्यांनी. त्यानंतर सलमान खान, हो, ज्याच्यासाठी तुम्ही वाट बघत होतात. भाई, त्या माणसाने या छोट्याशा रोलमध्ये जीव ओतलाय आपला. म्हणजे सलमान खानची एंट्री झाल्यानंतर ज्या टाळ्या वाजतात थिएटरमध्ये, ज्या शिट्ट्या वाजतात, त्या खरं तर सलमान खानसाठी नसून जीवा महालांसाठी आहेत. एवढी साधी गोष्ट जर तुमच्या बुद्धीला कळाली ना, तर सार्थक आहे त्या चित्रपटाचं, मला असं वाटतं. लास्ट बट नॉट लिस्ट, माय फेवरेट जितेंद्र जोशी ॲज पंताजी गोपीनाथ. भाई, या माणसाचं टायमिंग कडक आहे. म्हणजे अफजल खानाला फसवणं आणि आपल्याला हसवणं हे ते एकाच वेळी बरोबर करतात. ते का ते मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार, तुम्ही जा आणि मूवी बघा, कळेल तुम्हाला. बेस्ट परफॉर्मन्स भाई, बेस्ट परफॉर्मन्स. रितेश देशमुख यांच्याबद्दल मी काय बोलू. म्हणजे खरं तर मला ना पूर्ण चित्रपटामध्ये रितेश देशमुख कुठे दिसलेच नाही. मला दिसले ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या भावासाठी असलेलं प्रेम, आपल्या आबासाहेबांसाठी असलेला आदर, आऊसाहेबांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण करण्याची ती तळमळ आणि आपली पत्नी सईबाईंसोबत असलेली ती भावनिक गुंतवणूक, हे सगळं जर तुम्ही त्यांच्या डोळ्यामध्ये बघू शकलात ना, तर तुम्हाला कळेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी काय त्याग केलाय, काय तपश्चर्या केली. खरं तर रितेश यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ही दिलेली खरी मानवंदना आहे. स्टोरी बेसिकली अफजल खानाच्या वधाकडे अगदी स्टेप बाय स्टेप आणि सावधपणे पाऊल ठेवते. त्यामध्ये त्यांनी जे डिटेलिंग केलेले आहेत आणि जे रेफरन्सेस वापरलेले आहेत, जबरदस्त भाई. म्हणजे इतिहासामध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या कुठेतरी लपलेल्या होत्या, त्या त्यांनी दाखवल्यात. म्हणजे जी पुरंदर जवळ सासवडमध्ये जी पुरंदरची पहिली लढाई बेसिकली झाली होती, त्यामध्ये संभाजी कावजी कोंढाळकर यांनी आपलं शौर्य दाखवून गनिमांकडून भगवा वाचवून आणला होता. तो सीन पण याच्यामध्ये दाखवला आहे. प्लस अफजल खानाने शिवाजी महाराजांवर चाल करण्याच्या आधी आपल्या 63 बायकांची हत्या केली होती, कारण त्याला असं वाटत होतं की तो मे बी परत येणार नाही. त्यानंतर पंढरपूरच्या मंदिरातून विठुरायाला लपवून बाहेर काढण्यात आणलं होतं ज्यावेळी अफजल खान तिकडे गेला होता. आणि त्यावेळी त्या मुलाने जो डायलॉग मारलाय अफजल खानला,
तो रेफरन्स त्यांनी यूज केला जेव्हा अफजल खान शामियानामध्ये एंटर करतो. बाई काय जबरदस्त मुवमेंट आहे, तुम्ही बघा मूवी तुम्हाला कळेल, मी आता काहीच सांगणार नाही. त्यानंतर या मूवीला मास मूवी बनवण्यामध्ये जो प्लस पॉईंट आहे तो आहे अजय अतुल यांचं म्युझिक. भाई जे आपण छावामध्ये मिस केलं पण ते आपल्याला इथे मिळालंय. खरं तर जीव ओतलाय त्यांच्या म्युझिकने या मूवीमध्ये. आणि त्यानंतर मला अजून एक गोष्ट आवडली ती म्हणजे फायटिंग कोरिओग्राफी जबरदस्त, मला मजा आली. सो बेसिकली हा माझा रिव्ह्यू नाही आहे, मला थोडंसं व्यक्त व्हावं असं वाटलं या मूवीबद्दल म्हणून मी बोलतोय. मला अजून बरंच काही बोलायचं आहे पण मला तुम्हाला स्पॉइलर द्यायचे नाही आहेत. सो तुम्ही पहिलं मूवी बघा मग आपण यावरती बोलूया. सो बघा, मे बी तुमची मतं थोडी वेगळी असू शकतील या बाबतीत. मी थोडा भावनिकदृष्ट्या मूवी बघितला म्हणून असं असू शकतं. तुम्ही बघा आणि मला सांगा कसं वाटतं. तोपर्यंत जय शिवराय.